हरे कृष्णा, राधे राधे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुलसी महाराणीची कथा आणि त्यांचे महात्म्य या गोष्टी पाहणार आहोत. तर चला. तर पहा, विष्णू भगवंतांना तुळस फार प्रिय आहे. पांडुरंगांनाही आपण पाहतो की पंढरी गेल्यानंतर सर्व भक्त किती प्रेमाने त्यांना तुलसी महाराणी अर्पण करतात. आणि प्रत्येक एकादशीला तर त्यांना हार असतोच मोठा गळ्यात तुळशीचा. तसेच कृष्ण भगवंतांनाही तुळस ही खूप प्रिय आहे. म्हणजे प्रत्येक त्यांना आपण जो भोग लावतो ना, त्यामध्ये पण प्रत्येक पदार्थावर आपण एक एक तुलसी दल ठेवतो, तेव्हाच भगवंत ते स्वीकार करतात. इतके महान त्याचे महत्त्व आहे आणि खूप महात्म्य आहे तुलसी महाराणीचे. ठीक आहे. तर चला पाहूया आपण पुढे. श्रीकृष्णांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर एकच तुळशीपत्र पुरे. तुळशीचे रोप वृंदावनात लावावे, वाढवावे. त्यामुळे श्रीकृष्ण प्रेम भक्तांच्या हृदय संपुष्टात वाढते. श्रीकृष्णाच्या चरण कमलावर तुलसी दले वाहिली म्हणजे ती भक्ताला सर्वश्रेष्ठ अशी सायुज्य मुक्ती मिळवून देतात. तुळशीचे वर्णन करताना भक्त तिला विविध नावांनी संबोधतात. वृंदा, वृंदावती, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळसी, कृष्णजीविनी ही सर्व तुळशीचीच नावं असली पाहिजे. तरी शेवटच्या कृष्णजन्मी या नावाने ती कृतार्थ होते. पतिव्रतेचा जन्म पतीचे जीवन उज्ज्वल करण्यात सार्थकी लागतो. तुळस ही त्यामुळेच कृष्णजीविनी. पतिव्रतांचे मांगल्य, तेज, पावित्र्य सर्व तिच्या ठायी असते. तुळशीचे केवळ दर्शन पापनाशक, तिची पूजा मोक्षदायक. ती वृंदावनवासिनी विष्णूची परमप्रिया म्हणून विष्णूने तिला आपल्या पूजेत अग्रस्थान दिले. तुळशीशिवाय विष्णूची पूजा व्यर्थ ठरते. पौराणिक वाङ्मयात तुळशी मातेच्या उत्पत्ती कथा अनेक आहेत. तर चला मग या विवाहाला तुलसी महाराणीच्या. देवी भागवत या ग्रंथात शंखचूड तुलसी विवाह कथा विस्ताराने दिली आहे. पुढील प्रमाणे बघा. तर धर्मध्वज नावाच्या राजाची एक स्वरूप सुंदर अशी कन्या होती. तिचे नाव तुळसी. तिने बद्रीवनात श्री विष्णूंच्या प्राप्तीसाठी तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. वर मागताना ती म्हणाली, मी पूर्वजन्मी वृंदावनातील गोपी होते. एके दिवशी मी श्रीकृष्णांबरोबर क्रीडा करीत असता राधेने पाहिले आणि मत्सरग्रस्त होऊन तिने मला शाप दिला. तू मानव योनीत जन्म घेशील. श्रीकृष्णाला हे समजताच अतिशय वाईट वाटले. मग त्यांनी आश्वासन देऊन सांगितले, तुळसी, भिवू नको. या मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल. ब्रह्मदेवाने हे ऐकून घेतले आणि वर देताना ते म्हणाले, मानव जन्मात तुला श्री विष्णूची प्राप्ती होईल, पण तत्पूर्वी तुला शंखचूड दैत्याची पत्नी व्हावी लागेल. कालांतराने तिला शंखचूड भेटला. त्याने गांधर्व विधीने तुळशीचे पाणी ग्रहण केले. दोघांनी संसार सुख उपभोगले. शंखचूडाने तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते व त्याला ब्रह्मदेवांकडून अभंग कवच मिळाले. त्यामुळे तो अमर झाला होता. पुढे शंखचूड उन्मत्त होऊन त्याने देवलोकावर स्वारी करून देवांचा पराभव केला. सर्व देव महादेव शंकराकडे जाऊन प्रार्थना करू लागले, शंखचूड दैत्याचे परिपात्य करा. भगवान शंकराचे शंखचूडाचे परिपात्य करण्यासाठी त्यांच्याशी युद्ध सुरू केले. परंतु शंखचूड काही केल्या मरेना. तुळशीच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने तो अजिंक्य व अमर झाला होता. विष्णूने कुटिल नीतीचा प्रयोग करून स्वतः शंखचूडाचे रूप घेऊन तुळशीचे पातिव्रत्य भंग केले. त्यामुळे शंखचूडाच्या गळ्यातील अभंग कवच भंगले आणि तो ठार झाला. पतीचे रूप घेऊन विष्णू आला आहे हे त्या पतिव्रतेला नंतर उमगले. त्यावेळी तिने त्याला शाप दिला, तू पाषाण रूप होशील. विष्णूने तिला समजावून सांगितले व म्हणाला, यापुढे तुला दिव्य देह मिळेल. तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील. तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नदी उगम पावेन. तुझ्या केसांतून एक झाड उगवेल, त्यालाच लोक तुळशी असे म्हणतील.
व तुझी पूजा करतील. तू मला पाषाण होण्याचा शाप दिलास खरा, त्याप्रमाणे मला गंडकीच्या तीरावर शाळीग्राम होऊन राहावे लागेल. पाषाणालाच लोक माझे प्रतीक म्हणून पूजा करतील, त्यावर तुलसीपत्र वाहतील. तुझ्या पतीचा महादेवाने वध केला असला तरी तो शंखाच्या रूपाने माझ्या पूजेत स्थान मिळविल. त्या शंखातून पाणी घातल्याने मी प्रसन्न होईन. शंखातून पाणी घालण्याची प्रथा देवपूजेत आढळते, ती यामुळेच. सागर मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब भूतलावर उडाले, त्यातून जे वृक्ष तयार झाले ते तुळशी वृक्ष होते. अशी दुसरी कथा. तर पुढे तुलसी विवाहाची परंपरा पाहूयात. पेशवाईच्या काळात तुलसी विवाह थाटाने साजरा केल्याची वर्णने आहेत. मध्य भारतात ओरच्या संस्थांचा राजा तुलसी विवाह दरवर्षी अत्यंत थाटाने साजरा करीत असे. तो दरवर्षी या सोहळ्याप्रित्यर्थ 3 लक्ष रुपये खर्च करी. विवाहाच्या वेळी जी वऱ्हाडी मिरवणूक निघे त्यात 8 हत्ती, 1200 उंट, 6000 घोडेस्वार, संपूर्ण पायदळ, दरबारी, मानकरी यांचा समावेश असे. लवाजम्याचा अग्रभागी शृंगारलेला हत्ती असे. त्या हत्तीवर अंबारीत शाळीग्राम मूर्ती नवरदेव म्हणून विराजमान होते. सर्व मिरवणूक लवाजमानिशी वाजत गाजत मंदिरातील वृंदावनाकडे जाई. मंदिरात गेल्यावर शाळीग्राम आणि वृंदावनातील तुळस यांचा विवाह समारंभ यथाविधी थाटाने साजरा होई. रात्री नवरदेव विश्रांतीसाठी लुधोरा येथे राही. या विवाह समारंभाला सुमारे 1 लक्ष प्रजाजन उपस्थित असत. विवाह समारंभ प्रित्यर्थ राजा आपल्या सर्व प्रजाजनांना सुग्रास भोजन देई. असा हा तुळशी विवाहाचा थाट. रुक्मिणी माता तुलसीदलाचे महत्त्व पूर्णपणे ओळखून होती. एका पारड्यात तिने उंची, अलंकार, रत्ने इत्यादी घातली व दुसऱ्या पारड्यात केवळ तुलसी पत्र ठेवून तिने श्रीकृष्णांना आपल्या वशमध्ये करून घेतले होते. रुक्मिणीने एका तुलसीदलाने गिरीधर प्रभू तुळीला असे कवीने या प्रसंगाचे वर्णन केले आहे. तर सर्व देवादिकांना जिंकून त्यांचे वैभव आपणाकडे आणणारा जालंधर नावाचा एक महापराक्रमी योद्धा होऊन गेला. त्याने सर्व देवांना जिंकून त्यांचे सर्व वैभव आपल्याकडे आणून ठेवले होते. तो इतका विजयी योद्धा कसा झाला? त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची पत्नी वृंदा. ही वृंदा दुसरी तिसरी कोणी नाही, तर ही महाराणी तुलसी माताच आहे. महापतिव्रता होती. आपल्या पतीचा जालंधराचा नाश व आपले पतिव्रत्य भंग करण्याचे कपट श्री विष्णूंनी रचले होते. ते कपट नाटक जालंधराची स्त्री महापतिव्रता वृंदा हिला कळून आल्यावर ती संतप्त होऊन श्री विष्णूस म्हणाली, तुला पत्नी वियोग प्राप्त होईल व तो नष्ट होण्याला 2 माकडांचे सहाय्य घ्यावे लागेल. ही गोष्ट रामावतारात घडून आली. नंतर तिने विष्णूच्या कपटाला बळी पडल्यामुळे चिताप्रवेश केला. विष्णूला तरीही तिच्याविषयी प्रेम आवरता आले नाही. तो तिच्या चितेजवळ बसून राहिला. त्यामुळे देवांना काळजी उत्पन्न झाली. देवांनी महादेवाला यावर उपाय विचारला. महादेव म्हणाले, तुम्ही महामायेला शरण जा. देवांनी तसे केले. त्या क्षणी महामाया प्रकट होऊन देवांना म्हणाली की तुम्ही पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या 3 देवतांना शरण जा. देवांनी त्या 3ही देवतांची स्तुती करताच त्या प्रकट होऊन म्हणाल्या, देव हो, आम्ही देतो ती 3 बीजे घ्या आणि वृंदेच्या चितेवर पेरा, म्हणजे तुमचा कार्यभाग होईल. त्याप्रमाणे देवांनी केल्यावर त्या 3 बीजापासून धात्री, मालती आणि तुळसी अशी 3 रोपे उगवली. तुळसी व धात्री यांनी विष्णूकडे प्रेमाने पाहिले, म्हणून त्या दोघी त्यांना प्रिय झाल्या. तुळशीचे रोपटे हे वृंदेचे प्रतीक मानून ते घेऊन विष्णू वैकुंठात गेले. पुढे त्या वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेऊन श्रीकृष्णास कार्तिक महिन्यात शुद्ध द्वादशीस वरले. पहा, अशी ही कथा जी आहे ही पद्मपुराणातली आणि शिवपुराणामधली आहे. तर या पद्धतीने आपण आज तुलसी महात्म्य गायलेले आहे. तर एकदा आपण तुलसी महाराणीचा प्रणाम मंत्र गाऊयात. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च कृष्ण भक्ती प्रते देवी सत्यवते नमो नमः. हरे कृष्णा.